आज नरक चतुर्थी म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ आहे. आज करतात बारस पुन्हा पहिली आंघोळ 3-4 दिवसाच्या मस्त शेणाच्या गवळणी घालतात. पहिल्या काळात घालत होते बघा लोक, मी पण दरवर्षी घालते. पण चला म्हणलं, गेल्या वर्षी पण तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला, चला म्हणलं यावर्षी पण करा. मी आज 5 पांडव असतात, 5 पांडव, 6 द्रौपदी, 7 कुंती घातली, केली गवळणी शेणाच्या, पुन्हा पूजा केली, रांगोळी काढली, दारामध्ये मस्तपैकी शेणा सारलं. पहा किती छान वाटते शेणाचा सडाई. आणि चला मग 5 पांडवाची पूजा वगैरे केली. आणि आज मला नाही का चिवडा करायचा आज साध्या पद्धतीनं, गावरान पद्धतीनं. तर चला आज मला चिवड्याची पण तयारी करायची. तर पाहता इथं मस्तपैकीची पूजा पण केलेली मी आज मस्त. तर किती छान वाटते मंडळी, शेणाचा सडा, त्यावर रांगोळी. आता पहिल्या काळात खूप छान म्हणजे असं सगळं होतं. तर पाच झाली पूजा वगैरे झालेली. आणि चला म्हणलं आता घरातली तयारी करायची, बाकी सगळे स्वयंपाक वगैरे. आणि फराळाचे एक कारचे लाडू केलेत, काय फराळाचं राहिले. तर म्हणलं त्या अगोदर आपण चिवडा बनवायचा म्हणलं अगोदर. नंतर म्हणलं मला करंजी पण करायचे. तर पहा मस्त रांगोळी काढली, रांगोळी दिवा ठेवलेला आहे आणि दिवे पण लावलेले छानपैकी, असं मस्त सूर्यकिरण पडलेले आहेत. तर रामकृष्ण हरी मंडळी, आमचे सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज मी 1 किलो मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे अशा साध्या सोप्या पद्धतीनं. त्यासाठी मी मका पोहे असतात ना, त्याचं पण पाकिट आणलेलं आहे रेडीमेड. आणि अर्धा किलो डाळ घेतलेले आहेत, अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, 20 मिरच्याचे तुकडे करून घेतले, हिरव्या खोबरं घेतलेले 2 खोबळे, आणि हे मिरची कट करून घेतलेली, आणि हे बडीशोप, धन आणि जिऱ्याची भरड करून घेतलेली मी टाकायला पोह्यामध्ये. चिवड्यामध्ये हळद घेतलेलं लागत चवीनुसार, लाल तिखट घेतले चवीनुसार, मीठ घेतलेले, मिरची पण तिखट पण घेतलेले, भरपूर कोथिंबीर घेतलेले, आणि कढीपत्ता घेतलेला आहे, खूप सारा लसण घेतलेला आहे. हे थोडासा दगडानं असा ठेसून घेतलेला आहे, म्हणजे तेलात टाकलेलं अंगावर उडत नाही आणि चिवड्याला पण चव चांगली येते. चला तर मग लाकडे शेवडून मी चिवडा बनवणार, त्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तर मी अगोदर काय करणार, हे मका पोहे आहेत ना, तर घेतलेत हे पोहे पण लागेल तसं. आणि वाळलेला कांदा मी उन्हाळ्यात ठेवते ना वाळून, तर तो कांदा पण घेतला मी भाजून ठेवलेला, जाळी लागेल म्हणून. तर कांदा पण वापरणार आहे चिवड्याला. तर त्यासाठी पहिल्यांदा मी मका पोहे म्हणजे घेतले तेवढे, पण जसं लागेल तसं, कारण आपल्याला चिवडा करण्याचा अंदाज कळतोच ना, कोणतं सामान किती लागतं. मी काय वजनी प्रमाण एवढं नाही, पण लागेल तसं टाकणार आहे. तर त्या अगोदर मकाचे पोहे टाकले तेलामध्ये. आता जसं जितकं लागले 1 किलो मुरमुऱ्यासाठी त्यानुसार मी पोहे तळले. त्यानंतर मी काय केलेले, कांदा घेतलेला आहे, वाळलेला कांदा. आणि कांदा आणि पहा मंडळी, गॅस तर थोडा कमी जास्त करता येतो, जाळ खूप ढणढण लागला, तसा करपला नाही कांदा. रेपा पटपट धांदर उडते जरा जाळ जास्त लागल्याच्या नंतर. ते पहा अंदाजानंच कांदा पण घेतलेला आहे गच्चीवर. कांदा झाल्यानंतर मी 2 खोबऱ्याचे तुकडे करून घेतले होते, उभे कट करून. ते ह्या खोबरं पण तळून घेतलेले, कारण जास्त करपायला पण जमत नाही, कच्चं पण ठेवायला जमत नाही अशा अंदाजानं. आणि त्यानंतर आता हे खोबरं पण तळून झालेले. त्यानंतर मी शेंगदाणे, डाळ हे सगळं मी एकामागं एक असं तळून घेणार आहे. तर पाहता शेंगदाणे पण झाले तळायचे. तर आपण डाळ झाले, शेंगदाणे झाले, आता हे सगळं तळलेलं आता त्या मुरमुऱ्यामध्ये मी हे सगळं टाकून घेणार आहे. तर पाही आता पूर्ण. आणि त्यानंतर मी कढीपत्ता, कोथिंबीर कट करून बारीक, ती पण कुरकुर होईपर्यंत तळली. पुन्हा हिरवी मिरची, लसण, हे बाकीचं पण मी सगळं तळून घेतलेले. तर हे पण तळून घेतलेलं आहे बाकी सगळं. आता हे सगळं त्यात मिक्स करणार आहे. आणि त्यानंतर काय करणार, जे तेल उरतं ना, ते जास्त तेल उरलं होतं तर कढईत मी थोडंसं तेल बाजूला काढले. एक अर्धी वाटी तेलामध्ये मी काय केले, जे घरी मसाला तयार केला ना, धनं, जिरं, बडीशेप, भरड, ते पण थोडंसं गरम तेलात टाकली. त्यानंतर हळद टाकली, त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकले, कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेले कट करून. आणि जास्त कडक तेलात नाही परतायचं. आणि मी टाकले चिवडा मसाल्याचं पाकीट पण आणलेलं, ती पण थोडंसं टाकले, एक अर्धा मसाल्याचं पाकीट. आणि तेलामध्ये चांगले परतून घेतलं, करपेपर्यंत नाही परतायचं. आणि हा पण मसाला परतलेला त्याच्यात वरून घातला, आणि चवीनुसार मीठ घातलेले. आणि आता हे सगळं कसं करायचं, चांगलं परतून घ्यायचं, खालीवरी करून, झाऱ्यानं काय हाताने काय पूर्ण मुरमुऱ्याला मिक्स व्हावं असं पूर्ण चिवडा मिक्स करून घ्यायचा. तर मंडळी, माझा साध्या सोप्या पद्धतीनं, गावरान पद्धतीनं केलेला मुरमुऱ्याचा चिवडा कसा वाटला, आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पहा मस्त सगळा मिक्स करून झालेला आहे चिवडा, मस्त भारी असा झालेला आहे. तर आणि श्वास पण एकदम भारी असा मस्त याला कुरकुरीत झालेला आहे. तर पहा मंडळी, कशी वाटली आमची चिवड्याची छोटीशी रेसिपी. आज आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला त्या पहा माझे नातू पण लगेच मस्त तयार झाले प्लेटा घेऊन.
छान मस्त गरम गरम चिवडा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण.